मी निखिल सावंत स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द आर्ट ऑफ हिमालयन. सो आजचा कालचा तर प्रॉब्लेम आता सॉल्व झालेला आहे. तर आम्ही आता राईड आऊट करत आहोत आपल्या ला माउंट लदाख हॉटेलमधून. आजचा आमचा स्टे असणार आहे हुंडरला. आजची अमेझिंग राईड असणार आहे आणि थ्रिलिंगसुद्धा, बिकॉज आम्ही पहिलं जाणार आहे खारदुंगला, जिकडे टेम्परेचर मी जे आज सकाळी चेक केलेलं ते जवळपास होतं -6. बट जसा दिवस कंप्लीट होतो तसं टेम्परेचर पडतं. सो त्यामुळे एवढं टेम्परेचर नाही मिळणार, बट तरी पण थंडी असेल. सो मी रेन लायनर्स घालूनच निघालो आहे. तिकडनं जाणार आम्ही नुब्रा व्हॅलीला. नुब्रा व्हॅली खूप सुंदर आहे. असं D2 व्हॅली मी पण फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स करणार आहे. सो त्याच्यासाठी पण एक्सायटेड आहे. आजचा डिस्टन्स असणार आहे आपला 120 किलोमीटर आणि पूर्ण राईडचा टाईम असणार आहे जवळजवळ 6 ते 8 तास. आम्ही एक डिक्सिट मॉनेस्ट्री म्हणून आहे, तिथे पण व्हिजिट देणार आहे. सो आजचा दिवस एक नंबर असणार आहे. बघू आता कसं काय होतं आहे पुढे. आता एकदा राईड स्टार्ट झाली की परत वॉलला रिझ्यूम करेन. आता सगळे लाईनअप करत आहेत, कोल्ड स्टार्ट करत आहेत. हे भारी बनणार आहे अशी फिलिंग येते मला. मस्त कन्स्ट्रक्शन चांगलं दिसतं. इकडे खूप सारे हॉटेल्स आहेत स्टेसाठी म्हणून, काय इश्यू नाही. फक्त माझा एक थोडासा मूड ऑफ आहे, बिकॉज काल मला शांतीस्तूपाला जाता आलं नाही. बट ठीक आहे, हे पण गरजेचं होतं. आता राईडवर कंटिन्यू करू व्लॉगिंग. टिबेटियन प्रेयर फ्लॅग लावलेलं आहे, बिकॉज आपण लेवरती आलेलो आहोत आणि आता आपण जरा म्हणजे काय बोलतात ते क्वालिफाय झालो आहोत हे फ्लॅग लावण्यासाठी आपल्या हिमालयांवरती. सो तो आज मी सकाळी लावून टाकला. पुढचा व्ह्यू बघा तुम्ही, अमेझिंग व्ह्यू आहे. हे 4-5 दिवसाची जी आमची स्ट्रगलवाली राईड होती स्टार्टिंगची, ती सगळी वर्थ वाटते आता. कारण हा व्ह्यू समोर ते स्ट्रगल काहीच वाटत नाही. बट तेव्हा आम्हाला वाटत होतं की बाई नको, बस झालं आता रिटर्न जाऊया. बट आम्ही पुश केलं स्वतःला आणि शेवटी आम्हाला हे असं व्ह्यू बघायला मिळतो आहे. अरे बापरे, बुलफाईट. ये तो कंटेंट है भाई. अबे साले कभी तेरा ते बुलफाईट चालू आहे मस्तपैकी. कंटेंट आहे कंटेंट. हे मारतो आहे मी. ये क्या बात करता है यार. जायचं की नाही इथे. अरे त्यात आपलं एक डॉगी. आई शपथ, आईला चले लवकर. आई शपथ, आईला काढ. बाहेर तर बरोबर वाटतंय, पण ना क्लच अर्जंट क्लच सोडताना थोडासा वाटतं, स्ट्रगल करते गाडी. बघू. हे बाबा थांबलं इथे. We are back on road. Yes. फायनली न्यूब्रा व्हॅली स्टार्ट झालेली आणि तिकडे तुम्हाला इनर लाईन परमिट काढावं लागतं त्या साईडला टू एंटर न्यूब्रा व्हॅली. शपथ, श्वास फुलतो रे थोडा थोडा. तसं ना, हां ते तर तसं उडणारच. बापरे काय व्ह्यू आहे. हे ते येणार आहे शांतीस्तूपा.
चल भाई गो सॅटिस्फाईड ते बघून इकडनं तरी बघितलं ना. हां हां भारी. इकडे पण काहीतरी बनवत आहेत वाटतं मोठं व्ह्यूसाठी. चला शांती स्तूपा पण बघून झालंय आपलं. लांबणं तर लांबणं. गोनपा ले व्यू पॉइंट एल्टिट्यूड 13,000 फीट. हो कॉन्वॉय का भारी दिसतं आपला. मजबूत ऑफ रोड आहे. टारमॅक कधी टारमॅक असते की असं वाटतं की काय टारमॅकवर चालवत आहे. ऑफ रोड आले की असं वाटतं की काय कंटाळा आला ऑफ रोड करून करून, आता टारमॅक पाहिजे. आपण लोक कधी कशात सॅटिस्फाय होऊ नाही शकत. कालपर्यंत वाटत होतं यार थोडं ऊन पाहिजे थोडं ऊन पाहिजे. आज एवढं ऊन आले तर आता वाटतं ना यार थोडं गार पाहिजे. काय बरं. एनिवेज थोडी मला झोप येत होती मागाशी, पण नंतर 2 मिनटं थांबलेले आम्ही. आता एकदम ओके. जसं आम्ही इन्क्लाइन करत जाऊ तसं थोडा गारवा वाढेल. बट सकाळी जेवढं टेम्परेचर होतं खारदुंगलाचं मला नाही वाटत आता तेवढं असेल. बघू. नवीन टायरमुळे थोडासा कॉन्फिडन्स कमी आहे माझा अजून. तेवढा नाही आला जेवढा जुनावर होता. जुना तर ॲक्च्युली पूर्णच गेलेला. सो मी तो माहीत नाही मला या लोकांनी बॅकअपमध्ये ठेवला आहे की नाही, कारण काहीच नाही उरलेलं त्या टायरमध्ये. ऑलमोस्ट साईड वॉल्सचे थ्रेड होते फक्त, बाकी काही नव्हतं. तर तुम्हाला मला माहीत नाही कॅमेरामध्ये तुम्हाला हा व्ह्यू दिसतोय का, बट खरं म्हणजे प्रत्यक्षात बघायला ना जरा वेगळंच वाटतंय. सगळ्यांनी एकदा तरी म्हणजे हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे लडाखचा. ते बघा सगळ्यात मोठा माउंटन त्या साईडला. आवाला एक नंबर असेल. वरती बर्फ आहे म्हणजे बघा किती थंडी असेल तिथे, आणि एवढे खालती मला गरम होतंय मरणाचं.
दाखवा पाहिजे. You know, the videos will be the amazing, too amazing. So, आपण आता खारदुंगलाकडे प्रस्थान करत आहोत. हो तिथे बघ भाई साहब. तर एका काय हा सुद्धा एक हायेस्ट मोटरेबल रोड होता खारदुंगला. 15,000 फीट आय थिंक, नाही 17,000 फीट, 18,000 फीट. पण आता आहे उमिंगला हा वर्ल्डचा सगळ्यात हायेस्ट मोटरेबल रोड, 19,000 फीट. तर मित्रांनो फायनली आपण पोचलो खारदुंगला, वन ऑफ द हायेस्ट मोटरेबल रोड. तिकडे विजय कसा होता एक्सपिरियन्स लवकर? फायनली ओमकार कसा होता एक्सपिरियन्स? This is snow, bro. This is snow. Yes. Lovely. आणि स्नोफॉल पण चालू झालेला आहे. आणि इकडे आमचे राईड कॅप्टन्स नीट काळजी घेत आहेत की सगळे टायमावर निघत आहेत खाली. मी एकदा फक्त एक तिकडनं शूट घेऊन येतो. रेडी, फायनली वी आर इन खारदुंगला. Guys, it's snowing out here. yes. And it's best to get down early. या अर्ली सिर्फ एक शॉट लेके अपनी बाइक पे जाते हैं. एक मिनट. सो फायनली खारदुंगला टच झालेलो आहोत. काय सांगू नाही शकत काय आमची फिलिंग आहे ती. आहे मजबूत थंडी आणि आम्हाला लकीली स्नोफॉल पण मिळाला. थोडेफार फोटोज काढतो आणि बाईकवर, कारण इकडे रेकमेंडेड आहे 15-20 मिनिट्सपेक्षा जास्त थांबलेलं बरोबर नाही. सो भेटूया डायरेक्ट बाईकवरती. मित्रांनो आपण आपलं एक माइलस्टोन कंप्लीट केलेलं आहे. आपण खारदुंगला आलो आहोत.
काय मस्त मस्त एक्सपिरियन्स होता. सो काय मस्त एक्सपिरियन्स होता आमचा. खूप फोटोज एवढे हवे तसे काढायला नाही मिळत कारण खूप गर्दी होते आणि रोड नॅरो असल्यामुळे एवढं काय स्कोप नाही आहे थांबून फोटो काढायचा. तरी पण आम्ही बरेचसे फोटो काढले आणि आता आम्ही खालती डिक्लाईन करत आहोत. त्यापासून म्हणजे मन होतं की स्वप्न होतं माझं की एक दिवशी तरी आपण बाईक घेऊन लडाखला जायचं. सो आज ते पूर्ण होत आहे. त्यातलं एक वन ऑफ द हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड दॅट इज खारदुंगला, त्याला आम्ही व्हिजिट दिली आहे. हे आपल्या हातच एक माइलस्टोन अचीव केल्यासारखं आहे. एका काळी हा सगळ्यात वर्ल्ड्स मोस्ट हायेस्ट मोटरेबल रोड होता. त्याच्यानंतर अजून रूट्स डिस्कवर होत गेले. सो आता हा 17th आहे. अजून आम्ही 2 हायेस्ट मोटरेबल रोड करणार आहे दॅट इज फुटुला आणि सगळ्यात मोठा जो आहे वर्ल्डमध्ये तो आहे उमिंगला, तो करणार आहे. सो तो तर एक नेक्स्ट लेवलच एक्सपिरियन्स असणार आहे. बट येस, जी खारदुंगलाची भीती होती आम्हाला ती आम्ही ओव्हरकम केली कारण खूप लोकांनी बोललेलं खारदुंगला हार्डली 5 to 5 मिनिट्स राहू शकतात. त्याच्यानंतर ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन किंवा लॅक ऑफ ब्रीथिंग खूप लोक डिसेंड करतात. बट आय डोंट नो कसं, बट मी ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं होतो. खूप एन्जॉय केलं इकडे. काय एक्सपिरियन्स होता यार, ग्रेट एक्सपिरियन्स. जास्त पण बॉडीला स्ट्रेस देणं बरं नव्हतं आणि मला जे माइलस्टोन पुढे फोटो काढायचा होता तो मी काढला. 1-2 रीलसाठी व्हिडिओ बनवायचे होते ते आय डोंट नो ते कसे बनले आहेत. बट जर ते रील्सचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही ऑब्वियसली माझं इंस्टाग्राम चॅनल फॉलो करा, द आर्ट ऑफ हिमालयन. हां, मला कोणीतरी बोललेलं, आठवत नाही आता कोण, पण बोललेलं की उमिंगलापेक्षा खारदुंगला इज टफ कारण ब्रिथिंग इश्यूज होतात. बट आता खारदुंगला मला एवढं टफ नाही वाटलं. आता जेव्हा खालती उतरीन तेव्हा मला कळेल कारण एफेक्ट तर लगेच पडत नाही, थोड्या वेळाने पडेल. सो ऑल द बेस्ट टू मी. इथे आता ऑफ रोड पॅचेस खूप आहेत, पण हॅट्स ऑफ टू इंडियन गव्हर्नमेंट. त्यांनी म्हणजे अगोदर मी जे व्हिडिओज बघायचो तेव्हा रोडची कंडिशन म्हणजे रोड नसायचाच आणि आता ऑलमोस्ट रोड आहेत. काही जागावरती पॅचेस ऑफ रोड आहेत बट मेजॉरिटी म्हणजे 70 to 75% रोड टारमॅक आहे आणि प्रॉपर आहे. बर्फ हात लावू का? च्या मारे हात लावूनच घेतो, फक्त कोसळला नाही पाहिजे माझ्यावर. शपथ. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. चला फ्रेश बर्फ पडलाय. आणि माझं अजून एक ड्रीम होतं की भाई एकदा तरी स्नोफॉल एक्सपिरियन्स करायचा. सो आज ते पण झालं. क्या बात आहे. या राईडवर तर माइलस्टोन अचीव करतो आपण. ठीक आहे, आता एवढं काय दाखवण्यासारखं आय थिंक नाहीच आहे आणि ऑफ रोड असल्यामुळे जे मला व्हिडिओज काढायचे मी काढले आहेत. सो आता आपण डायरेक्ट खाली बेसला भेटू. सो
जवळजवळ 15 ते 20 किलोमीटरचा ऑफरोड पॅच आपण कंप्लीट करून शेवटी टारमॅकला लागलो कदाचित, कारण इकडे मला अजून मी दगडी दिसतो. तो या व्ह्यू दाखवत होतो मी, हे दिसतं असतं पण हे बघण्यासाठी जे जसं यायला लागतं ना ते खूप खतरनाक असतं बाबा, खूप स्ट्रेसफुल असतं, बरोबर की नाही? आय थिंक आपण आता आपण आहोत एक्सिट मॉनेस्ट्रीला. हे बघा अजून एवढं चढायचं आहे, काय माहिती यार, दर राईडला चढायला लावतात ते लोक. विलेज आहे वाटतं इथे एक्सिट मॉनेस्ट्री. एक्सिट मॉनेस्ट्रीमधून निघालो. ॲक्च्युली इकडे एक आता सीन क्रिएट झालेला, मी तो शूट नाही केला मुद्दामच. आमची जी बॅकअप व्हेकल होती त्याला एका लोकल व्हॅनने धडक दिली मागून. चुकी त्याची होती, आरशात बघितलं नाही, रॅपिडली त्याने ब्रेक रिव्हर्स गिअर टाकला आणि ठोकली. माझं एक सांगायचं राहिलं हुंडरच्या स्पेशालिटीबद्दल. ॲक्च्युली हुंडरमध्ये मोस्टली तर डोंगर म्हणजे लेह या साईडला मोस्टली तर 90% डोंगरच आहेत, पण हुंडरमध्ये स्पेशली हे अशी वाळू आहे, म्हणजे सँड आहे, जशी जैसलमेरला राजस्थानमध्ये वगैरे सँड असते ना तशी आहे. आणि अख्ख्या वर्ल्डमध्ये बहुतेक अख्ख्या वर्ल्डमध्ये फक्त इकडेच आपल्याला ना डबल हंप म्हणजे 2 हंप असलेला कॅमल बघितला जातो. सो हे एक हुंडरची स्पेशालिटी आहे. अख्ख्या बाकी पूर्ण लेह लडाख रिजनमध्ये कुठे तुम्हाला सँड नाही मिळणार, बट इकडे तुम्हाला सँड मिळेल. सो मी याच सँड ड्यून बद्दल बोलत होतो की बहुतेक जायला भेटेल की नाही भेटेल का आयडिया नाही. सो हेच आहे ते सँड ड्यून. मोस्टली तरी आता मला नाही वाटत यायला जमेल, कारण आमचा अजून लंच बाकी आहे. ॲज युजल आम्ही हेवी ब्रेकफास्ट केलेलं म्हणून लंचची गरज पडली नाही.
त्यात तो तेवढा मागे जो झालेला तो सीन झाला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही इम्प्रूव्हमेंटचे सजेशन असतील ते मला कळवा. माझ्या इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करा, कारण त्यावर मी रील्स ह्या राईड रिलेटेड रील्स पोस्ट करणार आहे. हँडलचं नाव पण द आर्ट ऑफ हिमालयनच आहे, सो प्लीज फॉलो. दुसरं म्हणजे आता जवळजवळ पोचलोच आहे आपण स्टे लोकेशनवर, सो आणि बॅटरी पण माझी कमी आहे, सो आय थिंक मी आता ब्लॉग नाही करणार. सो तर भेटू आता पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी निखिल सावंत तुमचा निरोप घेतो आपल्या चॅनलवरून द आर्ट ऑफ हिमालयन.